मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्यासोबत मी बऱ्याच वेळा काम केलं ते आपले आता 2016 आणि त्याच्या मागच्या काळात मी जेव्हा भाजपमध्ये होतो तेव्हा आम्ही महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट या नावाची जाती अंकाच्या लढ्याच्या परीक्षा घेतल्या आणि त्या महाराष्ट्रभर परीक्षा घेतल्या त्याच्यात बहुतेक आम्ही तरी नागपुरात हा प्रयत्न केला होता की त्याच्यात सगळीच मंडळी म्हणजे तुम्ही पॉलिटिकली जर विचार केला किंवा विचार करण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यात लेफ्ट ऑफ द सेंटर सगळे लोक यावे हा त्याच्यातला प्रयत्न होता आणि म्हणून त्याच्यात CPIचे लोक होते, CPMचे लोक होते, MLचे कॉम्रेड होते, तिथे नागेश चौधरी सारखी मंडळी होती, तिथे मुस्लिम समाजाची मंडळी होती. हा असा आम्ही एक एकत्रित प्रयोग केला होता आणि तो त्याचे जे दोन्ही आम्ही प्रोग्राम घेतले होते. एक बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला घेतला होता आणि एक कसुरच्या पार्कला मोठी सभा घेतली होती आणि ती अतिशय सक्सेसफुल झाली होती. त्याला बरीचशी बाहेरची सुद्धा मुंबईची आणि बाहेरची सगळी मंडळी आली. मी ह्या जुन्या आठवणी याच्यासाठी सांगतो की त्या फक्त चांगल्या आठवणी आहेत म्हणून मी सांगत नाही. तर मला असं वाटतं की हे मॉडेल आहे, हे मॉडेल आजच्या दृष्टीनं फॉलो करायला पाहिजे आणि हे मॉडेल फॉलो करून आम्ही काम करायला पाहिजे. आता जो लंचचा वेळ झाला तेव्हा मी बरंचसं नाराजी, बरंचसं चिडून, बरंचसं रागानं काही मंचावरचे जे काँग्रेस आहेत त्यांना बोललो पण ती माझी स्पष्ट बोलतो की ती माझी कंप्लेंट अशी आहे की मी भारिपमध्ये काम करत होतो की 2008 पासून भारिपमध्ये काम करतो. मी जेव्हा माझा सिनियर क्लास ऑफिसरचा जॉब सोडला, रिझाईन केला, व्हॉलंटरी घेतली तेव्हा मला भारिपमध्ये शहराचा अध्यक्ष बनवलं. त्याच्यानंतर 12चं जे इलेक्शन कॉर्पोरेशनचं होतं ते आम्ही एकत्रित लढायचा प्रयत्न केला. त्याच्यातही बरीचशी कॉर्पोरेट मंडळी होती, तेव्हा शेतकरी संघटनेचे पण काही लोक होते आणि तीच कन्सेप्ट समोर घेत आम्ही हा 16च्या आसपासचा हा जवळपास 1.5-2 वर्षाच्या काळात पूर्ण महाराष्ट्रात केला होता. त्याच्यातली नागपूरची जबाबदारी माझ्यावर होती कारण तेव्हा मी 8 ते 16 पर्यंत येईपर्यंत बऱ्यापैकी सिनियर होतो आणि महाराष्ट्राच्या कार्यकारिणीतही सेक्रेटरी म्हणून भाजपचे काम करत होतो. तर तेव्हा मी जे काही म्हटलं ते बहुतेक काही व्हायचं. इव्हन प्रकाश आंबेडकरांबाबतचे 2 जे ग्रह आहेत किंवा 2 ज्या लोकांच्या कंप्लेंट येतात एक तो हेकड आहे आणि दुसरी गोष्ट तो कोणाचं ऐकत नाही. पण माझे हे दोन्ही अनुभव आहेत. माझ्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या वेगळ्या कंप्लेंट्स आहेत. बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स आहेत किंवा ते आरोग्य बोलतात, मला ऐकत नाही. पण मी तो माझ्या पद्धतीनं जे काही त्यांना डील केलं तर ते समजायचा प्रयत्न केला, खूप वेळा त्याच्यात सक्सेसफुल झालं. पण हे सगळं करताना 17ला जेव्हा विमान परिवाराचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मी आता नावं घेत नाही कारण मी जे नेहमी कार्यकर्त्यांची वागतो त्या तऱ्हेने काही वागलो नव्हतो आणि ते माझ्या स्वभावात नाही. पण मी वागलो याच्यासाठी होतो की मला ते आतून दिसत होतं की हे सगळं चढलंय म्हणून हे सगळं बदललंय म्हणून. पण मला ते त्यावेळी मी बोलू की नाही बोलू बाहेर आणि कितपत बोलू या मी दुहेरच होतो. त्याच्यामुळे माझ्याकडे जेव्हा काही सभागृहात बसलेले असे जेव्हा काही कॉम्प्लेंट आले विमा परिवाराच्या नावाने तर अक्षरशः माझ्या जीवनात मला असं वाटतं की मी पहिल्यांदा कार्यकर्त्याची वाईट करतो. कारण मला माहिती होतं की या सगळ्या बदल झालेला आहे आणि या बदलात हे सगळे वाहत झालेले आहेत आणि त्या वाहत गेल्याचा आजचा परिणाम तुम्हाला दिसतो की जो ॲडव्होकेट काळे साहेबांनी म्हटलं की आजही आमचे अनेक कॉम्रेड जेलमध्ये आहेत तर तो त्याच्यानंतरचा परिणाम होता आणि तो सगळा घडून आणलेला परिणाम होता. ते घडून आणलेलं नेतृत्व होतं. जसं एक म्हणतात की बाबा एखादा मोठा ॲक्सिडेंट जर केला तर त्याच्यात एखादा हिरो पण असतो, एखादा विलन पण असतो. ते हिरो म्हणून भेटल्या गेला आणि हिरो म्हणून भेटल्या गेल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्राने त्यांना फॉलो केलं. पण ते जे फॉलो करणं होतं ते चुकीच्या मार्गाने होतं हे मी आपण ओळखून आणि म्हणून मी ते स्पष्टपणे बोललो. आणि एवढंच नाही तर मी 18 पासून नागपूर शहरात त्या मिटिंग्स घेतल्या. त्या फक्त क्लोज डोअर मिटिंग होत्या. नागपुरातली ही सगळी आंबेडकरी चळवळीत काम करणारी मंडळी आहे, ती इंटेलेक्च्युअल्स असो की अजून कोणी असो, त्या सगळ्यांना बसून मी हे समजावून सांगितलं की बाबा हे सगळा हा बदल झालेला आहे. मी नेहमी असं म्हणतो की त्या कपड्याच्या नहरपासून यशवंतनगरपासून तर या कपड्याच्या ताराचंद खांडेकरांच्या घरापर्यंत, कारण त्याचं एकदम तिकडे खांडेकर सरांचं घर एकदम तिकडच्या कोपऱ्यात काय म्हणतात ते उत्तर नागपूरच्या पण शेवटच्या टोकाला काम करण्याचं. म्हटलं प्रत्येकाला जाऊन समजावून सांगितलं. मी ही कहाणी याच्यासाठी सांगतो की या कहाणीचे या सभागृहात बरेचसे साक्षीदार आहेत
आणि त्या साक्षीदारांपैकी बऱ्याचशा जणांना तेव्हाही माझं म्हणणं पडत नव्हतं. त्यांना वाटत होतं की याचा काहीतरी पर्सनल ग्रज आहे, याची काहीतरी पर्सनल पडत नाही म्हणून आलो. पण माझं पर्सनल काहीच नव्हतं. मला जे काही दिसत होतं ते RSS कडे वळणं दिसत होतं की जो माझा काही RSSचा अभ्यास आहे त्याच्यामुळे मला ते थोडीच जाईल. मी याच्यासाठी काही लांब बोलतो की मला असं वाटतं की हे सगळं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की हे सगळं बाजूला ठेवा आणि सगळेजण एकत्र येऊन जर आपण काम करू शकलो तरच पुढचं आपलं काहीतरी करू शकतो. मी 19ला जेव्हा बाहेर पडलो तेव्हापासून ज्या कॉम्रेड भालचंद्र कांबोज सोबत मी भरपूर कामं केली. कारण ते CPIचे सेक्रेटरी होते, तिथे यायचे आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे कॉम्रेड की त्यांचं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं अतिशय चांगलं सख्य होतं. म्हणून त्यांच्याकडून आमच्याकडून चांगले संबंध होते, पर्सनल लेवलचे संबंध होते. तर त्यांना एक वाक्य मी नेहमी बोलत असतो की मी आताही त्यांना बोलतो. दिल्लीला गेलो होतो, त्याच्या विधानसभेचे इलेक्शन झाले त्याच्या 3 महिन्या अगोदर दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळी त्यांना म्हटलं की मी म्हणेन तर तुम्ही म्हणा, मी जर गेलो तर तुम्ही पण म्हणा, तुम्ही जर चालले तर मीही चाललो. हे जर तुम्ही सूत्र घेऊन चालला तरच आपण जगू, नाही तर तुम्ही पण म्हणा आणि मी पण. मला असं वाटतं या सूत्राशी तुम्ही या सभागृहातली सगळी मंडळी ऍग्री असेल, सहमत असेल. कारण आज अशी घडी आलेली आहे की मी CPIच्या हेडक्वार्टरला जातो, मी CPMच्या हेडक्वार्टरला जातो दिल्लीत असतो आणि मी MLच्या हेडक्वार्टरला जातो. तर मला तिथलं जे काही चित्र दिसतं त्या चित्रावरून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जोपर्यंत इथला बदलाचा घटक फक्त तो जात म्हणून नाही, तो धर्म म्हणून नाही, तर इथला जो बदलाचा घटक आहे तो मुख्य महाराष्ट्रातला घटक आहे जो बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. त्याला जोपर्यंत तुम्ही ताकदीनं समोर घेत नाही, त्याला जोपर्यंत तुम्ही बाजूला बसवत नाही, तोपर्यंत इथे तुम्ही कुठलीही लढाई महाराष्ट्रात देऊ शकत नाही. आणि हीच स्थिती मोहरामध्ये सगळ्या मोठे जे स्टेट्स आहेत त्याच्यात येते. हा जो काही आमच्या डोक्यात, माझ्या वडिलांच्या डोक्यात, माझ्या आजोबाच्या डोक्यात हा जो काही लढा आहे तो तुम्ही कृपया समजून घ्या की तो फक्त काही 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह सुरू केला तेव्हापासूनचा नाही आहे. हे तुम्ही कृपया समजून घ्या. मी अशा कुटुंबात वाढलो, जन्मलो की माझे दोन्ही आजोबा पण ऍक्टिव्हिस्ट होते, माझे मामा पण 18 महिने जेलमध्ये होते आणि माझे काका मामा हे काही ना काहीतरी कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी करणारे होते. अशा एका ऍक्टिव्हिस्ट फॅमिलीमधून की मी असं स्वतःला म्हणतो की मी 3ऱ्या पिढीचा ऍक्टिव्हिस्ट आंबेडकर आहे. तर अशा कुटुंबातून मी घडल्यामुळे मला हे माहिती आहे की जेव्हा मी टीनेजर होतो तेव्हा माझ्या आजोबाशी जे काही बोलायचं हे सगळे संवाद करायचो, माझ्या वडिलांशी माझ्या आईच्या वडिलांशी. तर मला त्याच्या जीवनातले जुने जे प्रसंग माहीत आहेत ते जुने प्रसंग या 27च्या अगोदरचे. जे काही त्यांनी गावात लढाई दिली, जे काही ते जीवन जगले, ते जीवन जे दया पवारने आपल्या कादंबरीत दाखवलेलं आहे ते जीवन बिलकुल नाही. ते जरी गावच्या बाहेर होते, जरी ते काय म्हणतात ते अस्पृश्य होते, तरी त्यांना सगळ्यांशी आपल्या रगेने जगले. तर ती रगेली ती काही फक्त 1927 पासून आलेली नाही. त्यांचं जे स्वतःचं माणूसपण आहे, त्यांचं स्वतःचं जे माणूसपण आहे त्याची त्याला किंमत होती आणि त्या माणुसकीच्या किमतीतूनच ते लढत होते. तर म्हणून या सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा जो काही लढण्याचा तुम्ही त्याला कल्चरल DNA म्हणा किंवा तुम्हाला जर तो जरा वाईट तऱ्हेने म्हणायचा असेल तर तो आमच्या डोक्यातला किडा म्हणा, पण तो आहे, तो स्थायी भाव आहे. तो कधी कधी इतक्या वाईट तऱ्हेने इरट होते की कालचं तुम्ही परभणीचं जर एक्झाम्पल घेतलं तर परभणीचा एफआयआर जर तुम्ही पाहिलं 15 काय म्हणतात ते सेशन कमिट होतील. दिलेले जे लोक वगैरे त्यांना माहिती आहे की सेशन कमिट होतील असे 15 महिने त्याच्यावर लावलेले तर जवळपास 400 लोक. तर हे आज कुठून किंवा तुम्ही आता महिना 2 महिन्यापूर्वी दीक्षाभूमीमध्ये आंदोलन झालं तर ते फक्त व्हॉट्सअपवरचे मेसेजेस होते आणि 10 लोक एका दिवशी ठरवून तिथं हजर झाले आणि कोणाच्या पोलिसांच्या बाबाला ऐकायला तयार नव्हते. काय म्हणतात ते दीक्षाभूमीची समिती आहे ती समिती समोर यायला तयार नव्हती. ती लोकांचा राग पाहून येत नव्हती समोर. शेवटी पोलिसांनी आणि जे तिथं कार्यकर्ते होते ते त्यांनी सांगितले बाबा तुम्हाला आम्ही मारायला इथं आलेलो नाही, हे जे तुम्ही गड्डे काढून ठेवलेले आहेत हे गड्डे तुम्ही कसे पुसाल याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. त्याची आवश्यकता असेल तर ते तुम्ही आम्हाला समजावून सांगा. तर हे समजावून सांगायसाठी त्यांची हिंमतही नव्हती, पण शेवटी पोलिसांनी त्यांना आणलं कारण लोक ऐकायला तयार होते. त्याच्यातून जो काही पुढचा संवाद झाला आंदोलन करता समितीच्या लोकांमध्ये, पोलिसच्या लोकांमध्ये, कलेक्टरच्या प्रशासनामध्ये आणि शेवटी त्यांना ते तुम्हाला माहिती आहे की जगमालून ते सगळे गड्डे बुजावे लागले आणि तो सगळा जो काही 300-400 करोडचा कॅन्सल करा. तर हे फक्त नागपूरचं कॅरेक्टर आहे, हे परभणीचं कॅरेक्टर आहे असं नाही. तर हे जर हे सगळं जर चॅनलाइज करायचं असेल तर माझं स्पष्ट मत आहे की लेफ्टच्या लोकांनी, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी
ज्यांना तत्वज्ञान समजतं, ज्यांना त्याच्यातले बारकावे समजतात, अशा सगळ्या मंडळींना घेऊन बसायला पाहिजे. अशा सगळ्या मंडळींना घेऊन एकत्र येऊन काम करायचं. इथं होतं काय की जे टकून दुकानदार आहे त्याच्यामध्ये लेबल आहे, तो या विषयाचा अभ्यास या विषयाचा सेक्रेटरी असं म्हणून जे काही इथं लेक्चरचा जमावडा तयार होतो त्या मीटिंगमध्ये त्या लोकांना बोलवतात आणि त्या मीटिंगमध्ये बोलवतात. मेन प्रकारे सांगायला अशा अनेक लोक आहेत त्यांना या चोराच्या बाजूला मी कसं बसू, मी नाही बसत या चोराच्या बाजूला, मी या चोराच्या बाजूला जर बसलो तर माझी बदनामी येत नाही, ते घालच्या समोर येत नाही, मध्ये येत नाही. तर हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. आणि मी खूप वेळा लोकांना पर्सनली बोललो, हे खूप वेळा सीपीआयच्या लोकांना सीपीएमच्या लोकांना हे नेहमी बोलत आलो. आणि जी काही मंडळी आदरणीय घोष सरांसारखी आहे, जे सगळ्या ठिकाणी असतात, विचारात मार्क्स काही लोकांनी हे सांगत आलो की बाबा हे असा असा हा प्रॉब्लेम आहे आणि हे जर आम्ही एकत्र आलो तर आम्ही नक्की काही घडू शकतो. आणि ते जर घडवलं नाही आता इतकी वाईट स्थिती आलेली आहे की आम्ही सगळे जण नष्ट होऊ ही स्थिती आलेली आहे. आणि हे नष्ट होणं ही काही काल्पनिक माझं कन्फ्युजन नाही, हे नष्ट होणं हे काही भीती दाखवायसाठी म्हणत नाही. तर हे नष्ट होणं इतिहासात आम्ही अनुभवलेलं आहे. त्या इतिहासाच्या अनुभवाला आम्ही 1000 वर्ष काळाच्या बाहेर होतो, हजारो वर्ष, कमीत कमी 2000 वर्ष बाहेर होतो. आणि त्या 2000 वर्षाच्या बाहेर असताना मी असं समजतो की इथला सगळ्यात मोठा गुन्हा जर तुमचा असेल तर तो कास्टिझम आहे. आणि त्या कास्टिझमच्या लढ्यात आम्ही सगळ्यांशी ताकदीनं खांद्याला खांदा लावून नव्हे तुमच्या समोर उभं राहून लढायला तयार. फक्त हे समजून घेणं आवश्यक आहे. या समजून घेण्यानं याचं एकत्रीकरण आपण कसं करतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तो त्याचं इथं घुसळत व्हावी. या हॉलमध्ये बरेचशी अशी मंडळी आहेत की हे समजणारी मंडळी आहे, फक्त ते दोन पाऊल समोर जात नाही की माझी कंप्लेंट आहे आणि मी कंप्लेंट हा शब्द वापरतो, मी परत तुम्ही कंप्लेंट हा शब्द वापरतो. तर हे जर आम्ही आता करणार नाही तर जे सगळं तुम्ही फक्त 2 इलेक्शनचं बघा, दोन इलेक्शनचं, लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा ईव्हीएम मुळे हारले, ईव्हीएम मुळे हारले, ईव्हीएम मुळे हारले. माझं म्हणणं असं आहे की फक्त ईव्हीएम मुळे हारले हे नाही आहे. फडणवीसांचं स्टेटमेंट होतं की आम्ही साम दाम दंड हे सगळं वापरतो. पण जर ते जर साम दाम दंड भेद वापरताय तर तुम्ही एकत्र पण नाही आहे. मी विधानसभेची जे काही सगळी बैठका चालू होत्या त्या बैठकी चालू असताना मी नागपूर सरकारने सोडत नाही, 2-3 दिवसाच्या वर कुठे जात नाही. आणि तसंही नागपूरच्या बाहेर जात नाही, फारच कमी जातो. ते मी ठरवून टाकलेलं, कारण मला माहिती माझी ताकद फार छोटी आहे आणि ती छोटीशी ताकद जर मला वापरायची असेल तर मी ती नागपुरातच वापरेल. म्हणून मी मला माझे सगळ्या ठिकाणी जरी मित्र असले, औरंगाबादला असले, पुण्याला असले, मुंबईला असले, तर मी कुठं जात नाही. पण तिथे जाऊन हे जे असे भाषण द्यायचे ते भाषण काही देत नाही. पण मी यावेळेस जवळपास 1.25 महिन्याचा वर मुंबईला होतो. त्याच्यात माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला मी फार मोकळेपणाने शेअर करतो. ते कदाचित बऱ्याचशा लोकांना तो इन्सल्टिंग वाटेल. महाविकास आघाडीचं जे इलेक्शन झालं, पहिलं लोकसभेचं इलेक्शन झालं, ते एक सिंपल प्रॉमिस होतं, सिंपल की यावेळेस जे मोठे इलेक्शन आहे, या मोठ्या इलेक्शनमध्ये तुम्ही जे छोट्या पक्षाचे लोक आहात, सीपीआय असेल, सीपीएम असेल, शेकाप असेल, एसपी असेल किंवा रिपब्लिकनचे जे काही दोन तीन गट, जे लोक म्हणतात की 50 गट आहेत, 60 गट आहेत, ते काही त्या सगळ्या काय म्हणतात ते कल्पना आहे. इलेक्शनच्या एरियामध्ये असलेले 3 नाही तर 4 गट आहेत, त्या 3 नाही तर 4 गटाशिवाय कोणीच नाही. आठवलेचा कॅन्डिडेट विधानसभेला होता का? नव्हता. गवाडेचा कॅन्डिडेट विधानसभेला होता का? नव्हता. सुरेखा कुमारेचा कॅन्डिडेट विधानसभेला होता का? तर नव्हता. बाळू थोराडे म्हणजे प्रवीण थोराडे चंद्रपूरचे त्यांची एक पार्टी आहे, त्यांचा उमेदवार विधानसभेला होता का? तर नव्हता. मग हे गट कुठले आहेत? हे गटच नाही. हे फक्त दलाल आहेत की जेव्हा गडकरीला अर्ज भरायचा असते तेव्हा फक्त त्याला भाषण द्यायला बोलवतात आणि त्या भाषण दिल्याला फक्त त्यांची अशी कल्पना आहे की सगळं काही होतं. पण ती कल्पनाच नाही आहे, ते एक्झिक्यूट करतात. एक्झिक्यूट करतात हे कसं तुम्ही ते शेवटी सांगतो आणि माझं भाषण सांगतो. तर ही या मंडळींपैकी व्हायला असं पाहिजे होतं की लोकसभेचे दणकवलं यश महाविकास आघाडीला मिळालं तर त्यांनी कमीत कमी आपले एक प्रॉमिस शाबूत ठेवायला पाहिजे होतं. ते प्रॉमिस म्हणजे की अशी एक कमीत कमी एक तरी बैठक व्हायला पाहिजे होती की जिथे शरद पवारांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह, तिथे काँग्रेसचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आणि तिथे एक उभाटाचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक रिप्रेझेंटेटिव्ह. आणि त्याच्यामध्ये या सभागृहाशी जुळलेली जी मंडळी आहे, त्यांच्या जी ज्वाळ्याची मंडळी आहे, तो कोणीतरी एक समोर बसलेला असावा, मी कोणीतरी एक समोर बसलेला असावा आणि ते निगोशिएशन व्हावे. पण एक साधी बैठक सुद्धा घेतली नाही. एक साधी महाविकास आघाडीने एक बैठक सुद्धा घेतली नाही की त्या बैठकीत 3 पक्षाचे 3 प्रतिनिधी आहेत आणि समोर कोणी सीपीआयचा माणूस बसलेला आहे, सीपीएमचा माणूस बसलेला आहे, एसपीचा समाजवादीचा माणूस बसलेला आहे, शेकापचा माणूस बसलेला आहे किंवा रिपब्लिकन पक्षापैकी बसलेला आहे. आणि हे सगळं होऊन सुद्धा मी खूप लोकांना हे बोललो की बाबा ही जर बैठक होत नाही आहे तर तुम्ही त्याचा निषेध व्यक्त करा. तुम्ही मुंबईला बसलेल्या सगळे मुंबईत सगळ्या मीडिया आहे, तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, दणकवून शिवाय घाला, जाऊ द्या त्या लोकांपर्यंत. तुम्ही याची काय चिंता करता की
डिसेंडिंग व्हॉइस, तुमचा विरोधाभासी व्हॉइस काही लोकांपर्यंत, आणि मी पर्सनली बोललो असं काय, मी आता नाव घेत नाही, पण मी हे पर्सनली त्यांना बोलवलं. तर झालं काय की सगळ्या लेफ्ट फ्रंटच्या लोकांनी नाशिकला सभा ठरवली, कारण कॉम्रेड कराडीतून लढणार होते, डेल कराडीतून लढणार होते. त्यांनी काही त्यांच्या मर्यादा सांगितल्या, तर त्याच्यामुळे ती बैठक पुण्याला झाली, आणि ती पुण्याला बैठक एका छोट्याशा पुण्याच्या हॉलमध्ये झाली. आणि त्याच्यानंतर जे प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या नावानं ते मुद्दाम नाव होतं, कारण त्याच्या हातात बरीचशी धुरा दिली होती. ते शांतता गायकवाडांनी दबाव आणण्यासाठी म्हणून प्रोग्राम घेतला, आणि तो शिवाजी मंदिराला घेतला, आणि तिथे मोजून स्टेजवरच्या आणि समोरचं मिळून एवढ्या मोठ्या हॉलमध्ये मोजून 47 लोक असतात. 47 या 47 लोकांना कुठल्या दबावात महाविकास आघाडीला मिळणार होती? त्याच्यावेळी मुंबईला एक घनपास पत्रकार परिषद घेतली, तिथले बोलले असते, कधी निषेध व्यक्त केला असता, आणि ते निषेध व्यक्त करण्याचं जमीन होतं. तुम्हाला जर महाविकास आघाडीला करून काम केलं, मी स्वतः काम केलं. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मी सुद्धा आम्ही सुद्धा एक ग्रुप बनवून उत्तर नागपूरमध्ये आणि दक्षिण नागपूरमध्ये जवळपास 200 विहार आम्ही बॅलन्स मारले. आम्ही 1 लाख कॉन्क्रीट सापडा 10,000 पासून सुरुवात केली, तर त्याच्यावर आम्हाला विकास ठाकरेचं मैदान दिसला, 10,000 नंतर आम्ही थांबून गेलो. 10,000च्या कॉन्क्रीटचं आम्ही 1 लाख कॉन्क्रीट आणि जवळपास 500 बॅनर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावून आमचं टार्गेट ठरवलं होतं, आणि आमचं देशातूनच करणार. 10-12 मंडळी आलो, एकत्र पैसे दिले, त्याचा सगळा हिशोब प्रिंटिंग सगळं माझ्याकडे होतं. शेवटी आम्हाला ते उरलेले पैसे मी शेवटी त्यांना वाटून दिले सगळ्या लोकांना, किंवा तुम्ही हे पैसे दिले होते, तू एवढे म्हणजे जे आम्ही टार्गेट ठरवलं होतं ते आम्ही कंप्लीट केलं, पण तरी पण आम्ही काम केलं, आणि विधानसभेला आम्ही चुप्त बसलो होतो. तर हा जो काही व्हॉलंटरी करणं आणि घरात चुप्त बसणं याच्यातला फरक हाच होता की याने वेळ झाली नाही महाविकास आघाडी. जर महाविकास आघाडी आम्हाला गिरवायलाच तयार नव्हती, तर आम्ही बोलवलं का नाही त्यांना, आम्ही ओरडलो का नाही, आम्ही कंप्लेंट का नाही, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न. तर ही सगळी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत आज आपण एकत्र लढू शकत नाही. आणि याच्यात दुसरं एक मोठा इल्युजन आहे की आज सगळ्यात खूप काही लोकांना असं वाटतं, कारण राहुल गांधी हे अतिशय कडवेपणानं आरएसएसच्या विरुद्ध बोलत असतात, मोहन भागवतच्या विरुद्ध बोलत असतात, सावरकरांच्या विरुद्ध बोलत असतात. जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडला आली, तेव्हा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना हे म्हटलं, मी पक्की माहिती सांगतो की काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी म्हणजे सावरकरांबद्दल तुम्ही बोलू नका, पण ते सुद्धा डिनाय करून राहुल गांधी बोलले. म्हणजे नॅशनल लेव्हलचा लीडर जो लेफ्टचा नाही आहे, जो आंबेडकरी नाही, जो प्रागतिक नाही, जो सेंटरचा पक्ष आहे, जो मध्यवर्ती पक्ष उभा आहे, त्याच्यातला नॅशनल लेव्हलचा लीडर पहिल्यांदा भारताच्या इतिहासात, म्हणजे पूर्ण काँग्रेसचा इतिहास जरी तुम्ही काढला तरी स्टेजवर स्पष्टपणे बोलणारे राहुल गांधी आहेत. पण हे जे काही बोलणं त्याला पूर्ण विराम हे तुम्ही समजा, हे तुम्ही समजून घ्या, हे मी तुम्हाला समजून घ्या यासाठी म्हणतो की त्याचं जे रिफ्लेक्शन डिसिजन मेकिंग मध्ये येणार, म्हणजे ते डिसिजन मेकिंग मध्ये येत नाही. मी मुंबईला असताना एका मोठ्या काँग्रेसच्या लीडरने म्हटलं की जसं नेहरूचं होतं तसं राहुल गांधीचं मी भाषण देतो, चालला जातो, तुला काय करायचं ते करा. आणि मग खाली तर सगळी स्लीपर सेल असा शब्द फार प्रचलित आहे, का स्लीपर सेलचे अनेक लोक आहेत, आणि त्याच्यातली जी काही ऍक्टिव्ह लोक दिसतात, जी काही काय म्हणतात ते मीडिया लोक दिसतात, त्या लोकांचे फक्त नाव घेतले. तुम्ही आता युट्यूबवर व्हिडिओ जर शोधला तुम्हाला असे अनेक व्हिडिओ दिसतील की त्याच्यात काँग्रेसच्या स्लीपर सेलचे नाव घेतले. पण माझा पर्सनल अनुभव असा आहे, आणि तो अनुभव याच्यामुळे आहे की मी आतापर्यंत कधीच, म्हणजे मी 79 पासून नागपुरात राहतो, जेव्हापासून मी माझ्या कॉलेजमध्ये शिकायला आलो तेव्हापासून मी बघतो, तर मी तेव्हापासून कधीही सेवाग्रामला गेलो नव्हतो. पण या माझ्या 19 नंतर मी 2-3 वेळा गेलो, तिथले सेमिनार्स अटेंड केले, तिथलं पाहिलं, तिथल्या लोकांना बोललो, तिथल्या जे काही तिथलं स्ट्रक्चर आहे ते समजावून घेतलं, तिथले ट्रेनिंग प्रोग्राम समजून घेतले, तिथले मी 2-2 दिवसाचे सेमिनार अटेंड केले. हे जे स्लीपर सेलमध्ये नाव आहे त्याच्यापेक्षा कितीतरी नावं काँग्रेसमध्ये आहे की जे खरोखर स्लीपर सेलचं काम. तर ही जे काही डिसिजन होत नाही, तर ती त्यांची जी प्रोसेस आहे, जी ब्युरोक्रॅटिक प्रोसेस म्हणा, मोठा पक्ष म्हणून किंवा असं काही म्हणा, पण ती प्रोसेस आहे, त्यांची जी ग्रीप आहे ती इतकी पक्की आहे की राहुल गांधीच्या ग्रीपपेक्षा मी असं समजतो की ती मोठी आहे, जास्त घट्ट आहे. आणि त्या घट्ट असल्यामुळे तुम्ही मी जे काही बदल एक्सपेक्ट करतो ते बदल होणे शक्य नाही. ऑल सॅल्यूट टू राहुल गांधी, पण तरीही काँग्रेसचं प्रेझेंट स्ट्रक्चर जे आहे ते प्रेझेंट स्ट्रक्चर मोडून जेव्हा टाकत नाही राहुल गांधी, आणि काही लोक गमतीने म्हणतात की बाबा आम्ही काँग्रेसचे नाही, आम्ही आहोत काँग्रेसचे आहोत, पण हे होणं शक्य नाही. हे मला वाटतं, माझे जे पॉलिटिक्स समजतात, मला पॉलिटिक्स समजतं असा मला पूर्ण विश्वास आहे. तर त्या विश्वासावर मी सांगतो की राहुल गांधीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, जरी मी त्याला सॅल्यूट, राहुल गांधीला सॅल्यूट असं जरी म्हणत असतो. तर म्हणून हे एकत्रित येणं, एकत्रित लढणं, आंदोलनाच्या मार्गाने एकत्रित लढणं किंवा आपली संख्या दाखवून एकत्रित लढणं हे अतिशय आवश्यक आहे. परभणीचं आंदोलन झालं, ज्या तऱ्हेनं आंदोलन झालं, मी त्याचा पक्षधर नाही, मी त्याचा पक्षधर याच्यासाठी नाही की आमची संख्या खूप जास्त आहे,
ती संख्या जरी आम्ही इथं उतरवली तरी पण हे RSS वाले सगळे भरून पडतील एवढा मला विश्वास आहे. या विश्वासासह मी थांबतो आणि या विश्वासासह पुढे आपण काम करू अशी आशा व्यक्त करतो. मात्र जे काही झालं ते आपण इथे संपूया, नवी सुरुवात करूया, लढूया. लढलो तरच आपण जिवंत राहू हे समजा. हे जर समजले नाही तरी आपण सर्व एकत्रित मरू हा फक्त त्याला अल्टरनेटिव्ह आहे. हे मी बजावतो, हे मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.